सुट्टे तेल विक्री बंदीवरून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। आजही राज्यातल्या अनेक शहरांमध्ये छोटी मोठी आंदोलनं झाली आहे आणि त्याद्वारे भेसळखोरांवर कारवाई करताना लोकांचे हाल करू नका असं म्हणून आवाहन केलं जात आहे। नेमकं काय घडतंय राज्यभरात बघूयात। सरकारनं भेसळ रोखण्यासाठी सुट्टे तेल विक्री बंद केल्यामुळे खास करून ग्रामीण भागात मोठी अडचण होते। आठवडी बाजाराच्या उलाढालीवरही त्याचा परिणाम झालाय। जे लोक 200 वा 300 रुपये मजुरीनं काम करतात त्यापैकी बहुसंख्य वर्ग आजही 20 ते 30 रुपयाचं तेल रोजच्या रोज खरेदी करतो। त्यांना आता पूर्ण पिशवी घ्यावी लागणार असल्यानं आर्थिक अडचण झाली। आता कसं आहे, इथलं तेल म्हणजे गॅरंटीड आहे, आम्ही इथूनच नेतोय आणि कॅनमधून नेतोय। पॅकिंग घ्यायचं तर सगळ्यांनाच परवडेल असं नसतंय, कोण किलो घेतंय कोण अर्धा किलो घेतंय। सगळ्यांना जर 5 किलो आणि 10 किलो पॅकिंग घेतो म्हटलं तर परवडणार नाही, त्यामुळे त्यांनी सुट्टं देतात ते चांगलंच आहे। आता तेल वगैरे थोडं भाव कमी व्हायला पाहिजे आणि सुट्टं तेल चालू व्हायला पाहिजे। माझ्यासारखा व्यक्ती एवढं तेल घेऊ नाही शकत, पावशेर अर्धा किलो असं मिळायला पाहिजे आणि साखरेचे भावही काहीतरी कमी व्हायला पाहिजे। पण आम्ही हातमजुरी करणारे लोक आहेत, जर आम्हाला हे पाऊस देणं शक्य नाही होत। सुट्टं तेल कसं होतं की आम्ही आमच्या हिशोबाने घेऊ शकत होतो, जे आम्हाला ज्या प्राईस मध्ये पाहिजे त्याच्या हिशोबाने, ते कधी अर्धा किलो झालं, 1 किलो झालं, पावशेर झालं, असं पाऊस एकदम देणं आम्हाला शक्य नाही होत। मग त्याच्यामुळे काहीतरी पर्याय काढावा सरकारने। कोल्हापूर, नाशिकसह अनेक शहरातील व्यापाऱ्यांनीही या निर्णयाला विरोध केलाय। सुट्टं खाद्यतेल म्हणजे भेसळयुक्तच असतं, हा समज पहिल्यांदा सरकारनं डोक्यातून काढायला हवा असं व्यापारी म्हणतात। दरम्यान या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांनी नवीन एसओपी तयार करण्याच्या सूचना एफडीएला दिल्याचं सांगितलंय। खरं म्हणजे हा निर्णयच मुळात झालेला चुकीचा होता। हा निर्णय घेऊन केवळ मोठ्या इंडस्ट्रीला मदत होईल अशा प्रकारची त्यामागची भूमिका होती। आज जर कॅबिनेटने हा निर्णय रद्द केला असेल तर नक्कीच मला वाटतं की जनतेच्या आक्रोश बघून तो निर्णय झाला असावा। एकीकडे क्वालिटी मेंटेन करणंही गरजेचं आहे, दुसरीकडे पारंपरिक व्यवसाय सांभाळणंही गरजेचं आहे आणि म्हणून यातला मधला मार्ग काढून काही एसओपीज तयार करून कुठल्याही पद्धतीनं तेलामध्ये मिलावट होणार नाही, तेलामध्ये भेसळ होणार नाही, या पद्धतीच्या एसओपीज तयार कराव्यात अशा पद्धतीनं एफडीएला सांगण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।